मीटिंग आता करण्याचा बंद झाला सगळा आता. नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो मंडळी, आपला आजचा व्हिडिओ असणार आहे देवगड ते बोरवली. तर आपण आलो आहोत देवगडच्या बस स्थानकमध्ये. तर आजचा प्रवास आपल्या मित्रांनो असणार आहे तो म्हणजे देवगड ते बोरवली. 3:30ची आपली गाडी आहे, देवगड बोरवली स्लीपर. तुम्ही बघू शकता समोर गाडी लागलेली आहे तिकडे. अजून डेपोमध्ये गाडी आलेली नाही कारण की वाजलेले आहेत 2. आपण आलेलो आहोत लवकर, अजून 1.5 तास आहे गाडी सुटायला. आपल्या ते गाडी आली ना की आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. तोपर्यंत आपण जरा जेवून घेऊया. वाजले 2, जेवणाचा टाईम झालेला आहे. मंडळी, मगाशी तुम्हाला मी 3:30 वाजताची गाडी बोललो होतो आपली देवगडवरनं, पण ती 3:30ची गाडी नाही, 4:30ची गाडी आहे. चुकून मी 3:30 बोललो होतो. आता मला लक्षात आलं बघा 3:30 वाजले आहेत ना, तेव्हा मला लक्षात आलं मी तुम्हाला 3:30 बोललो होतो. ते 3:30ने आपली गाडी 4:30ची आहे आणि आपल्याला 2.5 तास बाकी होते आणि आता 1 तास बाकी आहे. मंडळी, आपली गाडी यायला अर्धा तास बाकी आहे. तर आपण जरा ST डेपोच्याच बाजूला इकडे उसाचं शॉप आहे. बोललो उसाचा सरबत पिऊया, उसाचा सरबत पिऊया, थोडं फ्रेश तरी होऊ आपण. कारण की दुपारी आल्यापासून जेवल्यानंतर काय खाल्लं नाही. बोललो आता चहा नको पिऊया, थंड काहीतरी पिऊया, म्हणून उसाचा रस पितो. हे दादाचं शॉप आहे असं, डेपोच्या समोरच आहे. चला, फुल ग्लास 20 रुपयाला. मंडळी पाहू शकता, अशा तऱ्हेने आपली देवगड बोरवली गाडी आहे. आणि बसण्याकरिता इथे खाली सीट आहेत, या बाजूला सिंगल सीट आहेत, म्हणजे 2x1 आणि वरती 2x1 अशी झोपण्याकरिता अशा सीट आहेत या गाडीच्या. चला, आता आपली सीट 42 आहे. सीटवर तर आलेलो आहे मी. बघू आता 3:30 वाजता गाडी सुटेल. मस्त गाडी धुवून वगैरे वॉश करून आणलेली आहे, चांगली साफसफाई करून आणलेली आहे. आणि आपल्या सीटवर बघू शकता चार्जिंग पॉईंट देखील दिलेला आहे. आपल्यासाठी चार्जिंग पॉईंट देखील दिलेला आहे, मोबाईल होल्डर, रीडिंग लाईट देखील दिलेली आहे. इथे फॅन देखील दिलेला आहे. सेम 2x1च्या दोन्ही साईडला, दुसऱ्या साईडला मग सेम दिलेला आहे. लगेज होल्डर, फॅन दिलेला आहे, चार्जिंग पॉईंट, मोबाईल होल्डर. चला तर मंडळी, सीटवर येऊन तो बसलेलो आहे. माझी 42 नंबर सीट बुकिंग आहे, स्लीपरवाली. सिंगलवाली मी बुक केलेली होती. गाडीत येऊन तो बसलेलो आहे. पण ॲक्च्युली या गाडीबद्दल जर बोलायला गेलो ना, 1 महिना ही गाडी होती बंद. म्हणजे आपली देवगड बोरवली गाडी आणि 1 महिना बंद होती. तर का बंद होती याचं कारण तर काही कळलं नाही. पण प्रवासी सतत यायचे देवगडच्या ST डेपोमध्ये. गाडी कधी चालू होणार असेच बोलत होते. त्यांचे पत्रव्यवहार पण झाले होते. त्याच्यानंतर मग ही गाडी झाली चालू. आता मला असं वाटतं 1 आठवडा झाला आणि गाडी परत चालू झालेली आहे. तर गाडी परत चालू झालेली आहे, तर आपण एक देवगड ते बोरवली असा व्हिडिओ बनवूया स्लीपर गाडीचा आणि लोकांपर्यंत गाडी चालू झालेली आहे हे पण पोचूया. म्हणून बोलू या गाडीचा आज व्हिडिओ बनवूया. आणि मुंबईला पण मला तसं जायचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवगडच्या ST डेपोबद्दल जर बोलायला गेलो ना, स्वच्छतेसाठी ना देवगडचा ST डेपो 1 नंबर आहे. त्यांची स्वच्छता मस्तपैकी चाललेली आहे. आणि पिण्याच्या पाण्याकरिता देखील ॲक्वागार्ड लावलेलं आहे. म्हणजे प्रवाशांची चांगली सोय करून ठेवलेली आहे देवगड ST डेपोमध्ये. मोबाईल जाडवायला हे क्रमांक नंबर होतो कोणतो तरी मोबाईल जाडवांका इत्यादी नंबर आहो. हां हां घ्या 94 22 23 24 25 26 27 28. मीटिंग आता करण्याचा बंद झाला सगळा आता. नाही, तुम्हाला दाखवत नाही मी. नाही तसा ना, आता सगळा बंद झाला. आता फक्त याच्याविषयी काही टाकू नको, काय करता असता. नाही आजच परिपत्रक टाकलेला साहेबांनी. कामाला लागत होय करणार आहे का, आमचा काय वाटणार नाही. हां, मग त्याच्यामुळे परिपत्रक आधी लावणार.
चला मंडळी, गाडी आपली देवगड एस टी डेपोमधून निघालेली आहे. आणि गाडीला हार पण एक नंबर टाकलेला आहे. शिराय माझा बसायचं याच्याकडे. चला मंडळी, गाडी तर सुटलेली आहे आपली देवगड एस टी डेपोमधून. मस्तपैकी आता गरम झालेलं होतं ना, तर हवा देखील लागेल. आणि देवगडला पाऊस तर सकाळपासून लागलाच नाही. मी 1 वाजता काहीतरी आलो तर पाऊस नव्हताच देवगडला. मला इथे फक्त माईकला हवा येणार नाही ना, त्याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आताच एक GR आलेलं आहे एस टी महामंडळांना की आपण चालक किंवा वाहक यांना खाकी वर्दीवर व्हिडिओ करताना दाखवायचं नाही आहे. तो ॲक्च्युली आला आहे GR त्यांच्यासाठी की ते लोक रील्स वगैरे बनवत होते म्हणून. तर आपण व्हिडिओ करायचे नाही किंवा करायचे यात देखील थोडी शंका आहे, पण त्यांना भीती वाटते. असो, आपला प्रवास जेवढा दाखवायचा येईल तेवढा दाखवायचा प्रयत्न करू आपण. थोडं समजून घ्या. बघू आता इथून खिडकीतला दाखवलं तेवढा, नाहीतर पुढे जाईन मी. मध्ये मध्ये त्यांना बोललो आहे मी, तुम्हाला दाखवत नाही, बाकी मध्ये मध्ये दाखवते मी असा रोड. सो मंडळी, देवगडनंतर सेम स्टॉप घेते. जसं आपण देवगड अक्कलकोट व्हिडिओ केला होता ना, तसा देवगडनंतर ना वडंबा, जामसंडे, दिरबादेवी, खाक्षीतिटा, कट्टातिटा, त्याच्यानंतर टेंबवली, त्यानंतर शिरगाव करत नांदगाव फाट्याला जाते. नांदगाव फाटा करून तराळ्याला जाते गाडी. 5:32 झालेली आहेत आणि गाडी आलेली आहे शिरगाव ST बस थांब्याजवळ. मंडळी 6:03 झालेत आणि आपण आलोत नांदगाव फाट्याजवळ. बघू शकता ते भारूड महोत्सव आहे 2026. राणे साहेब देखील वाटतं येणार आहेत, त्याच्यासाठी मंडप वगैरे केलेलं आहे. 5:30चा टाईम आहे तराळ्याचा आणि अजून गाडी 6:03 झाले तरी नांदगावलाच आहे. चला, नांदगाववरनं गाडी सुटत आहे. या साईडला देवगड, या साईडला मुंबई. नाईकची गाडी देखील लागलेली आहे आणि आता आपण लागलेलो आहोत राष्ट्रीय महामार्ग 66ला. म्हणजे इथून आता नांदगावपासून जो आपण राष्ट्रीय मार्ग 66 पकडला आहे ना, तो पळसपे फाट्यापर्यंत राष्ट्रीय 66 असणार. त्याच्यानंतर मग आपल्या मुंबई मार्गावर गाडी लागणार.
व्हिडिओ आणला असेल तरी बरं वाटलं आपला ऐकायला. अरे बरं वारगाव पा शेट्टी आहे, NK शेट्टी आहे. फायनली मित्रांनो 6:15 गाडी आपली आलेली आहे तरळायला. पाहू शकता. मला मगाशी सुटताना गाडी दाखवली नव्हती आणि आपला रूट तुम्हाला सांगतो मी एकदम. देवगडला गाडी सुटली, आता गाडी आली आहे तरळायला. त्याच्यानंतर जाणार राजापूर, चिपळूण, महाड, पनवेल, सायनमार्गे बोरवली, असा आपल्या गाडीचा रूट आहे. आणि 6:15 आलेली आहे गाडी तरळायला. आणि तुम्हाला मी तरळ्याचा ST डेपो दाखवतो. हा तरळ्याचा बसस्थानक. गाडी तर एकदम भारीच आहे. बोरवली देवगड गाडी म्हटलं ना, लांबूनच लोकांना कळतं ही गाडी जेव्हा राष्ट्रीय महामार्ग 66ला चालते. सो मंडळी 6:53 आणि गाडी थांबलेली आहे अंकिता हॉटेलजवळ. पाहू शकता
त्या साईडला दत्त साई लागलेली आहे. ही आपली गाडी इथे दुर्गा माऊली लागलेली आहे, डोंबिवलीवाली. अंकिता हॉटेलजवळ एक चार्जिंग पॉईंट देखील आहे महिंद्रा कंपनीचं, अल्ट्रा फास्ट. म्हणजे एकूण 4 गाड्या लागू शकतात चार्जिंगला. आणि इथे आपली औदुंबर श्री दुर्गा माऊली डोंबिवलीवाली गाडी, मस्त गाडी आहे इथून. AC स्लीपर कोच. कांदा भजी खातोय. तिकडे हॉटेलला बसून खाल्ली नाही, तिकडे हॉटेलला बसून खाल्ली नाही, गाडीत बसून आरामात खात बसलो आहे. स्लीपर तर काय, स्लीपर तो कोच आहे. सीटवर येऊन आणि आरामात खाऊ. गाडी जेवणाला थांबेपर्यंत खावं असा विचार केला. 2 प्लेट घेतलेले. ही आता एक खातोय मी, एक खातोय आणि ही दुसरी आपण खातो. ते 7:17 बघू शकता गाडी आलेली आहे राजापूरच्या एस टी डेपोजवळ. तुम्हाला लांबून एस टी डेपो दाखवतो. पलाट क्रमांक मला असं वाटतं 2वर लागलेली आहे गाडी. लांबून डेपो एकदा दाखवतो. 7:17 आणि हे आहे राजापूरचं एस टी डेपो. आपली फक्त एकच गाडी आहे, कारण की शेवटची आहे कोकणातली गाडी, त्याच्यामुळे ही शेवटची एकच गाडी आहे लांब पल्ल्याची जाणारी. तशी आता यानंतर तो कोकणात जाणारी एक पण गाडी नाही, म्हणून देवगडची एकच गाडी आहे. चला आलो आहे आपण राजापूरच्या एस टी डेपोजवळ. तर मंडळी आता राजापूरचं डेपो वगैरे दाखवलं. मी ना ॲक्च्युली जाणार होतो आता पुढे कॅबिनमध्ये, पण कॅबिनमध्ये ना स्टाफ भरपूर बसलेले आहेत, म्हणजे एस टी महामंडळाची. असंच त्यांना पण मुंबईला जायचं आहे, त्याच्यामुळे ना आता पुढे मी जात नाही. मुलं ते स्टाफ बसले तर आपण कुठे तिकडे आता मध्येच बसायचं किंवा उभं तरी राहायचं. त्याच्यामुळे आता तुम्हाला जो पण प्रवास दाखवीन ना तो तुम्हाला सीटवर बसूनच दाखवीन. तर आजच्या या व्हिडिओसाठी तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. बाकी ते चालक दादा आणि वाहक दादा आणि अजून ते स्टाफ आहेत ते बोलायला खूप चांगले आहेत. सर्व काय विचारतात गाव कोणतं वगैरे मला. त्यांचं पण माझ्या फणस गावामध्ये आजवळ आहे, जे आपले चालक दादा आहेत ना ते. पण आता GR पण आलं आहे ना, त्याच्या कारणाने थोडं वातावरण गरम आहे. त्या गरमी वातावरणामध्ये आपण काय आपल्या हातून काहीतरी वेगळं नको व्हायला, म्हणून आता सीटवर बसूनच तुम्हाला जो आहे तो आजचा प्रवास दाखवून समजून घ्या प्लीज. मंडळी 7:56 आणि आपण पोहोचलो आहोत लांजाला. लांजाला काय अजून ब्रिज झालेला नाही आहे, गाडी अजून पण ब्रिजच्या खालीच आहे. जसं पण एस टी महामंडळ बोलले तर ती ब्रिज कधी चढणार नाही लांजा ठिकाणी. पण लांजाचं अजून काय ब्रिजचं काम चालू झालेलं नाही, बघू शकता. अरे वा, डेपोत जाते गाडी. डेपोत गेली बाबा आज, वाटतं बुकिंग आहे वाटतं. अशी मी गाडी एवढी आज भरली नाही आहे, लाजच्या सीट खालीच आहेत जरा.
इथे नवीन डेपो बनतो आहे लांजाचा. आता आपण जिथे थांबलो तो जुना डेपो आहे. लांजावरनं 5:30 वाजता सकाळची एक एस टी निघते. मला ॲक्च्युली ती आठवत नाही कोणती एस टी. आपल्या व्हिडिओमध्ये मी तिला कवर केलेलं आहे, एकदा बघावं लागेल. तिचा एक व्हिडिओ बनवायचा आहे जरा. फक्त हे जे आता आदेश आलेले आहेत ना, GR जो आलेला आहे तो जरा थंड होऊन दे. वातावरण आता गरम चाललेलं आहे. चला 5 मिनटं गाडीने एंट्री करून निघाली आहे लांजा डेपोतून. बघा ते चायवाले बघा तिकडे. मला एकदा चहा प्यायची. लास्ट टाईम आपण एक व्हिडिओ बनवलेला होता. आपण कणकोली गाडी बुक केली होती पण गाडी कॅन्सल झाल्यामुळे आपण आजिवली या गाडीने आलो होतो लांजापर्यंत. मग मी लांजाला 5:30ला उतरलो होतो. चायवाल्या तिकडे बघितलं तर चायवाला नव्हताच. ती चाय म्हणतात चांगली लागते आणि फेमस आहे ती चायवाले. मी बोललो लांजाला आलो होतो एकदा पिऊया, पण त्या टायमाला नव्हती. बघू नेक्स्ट टाईम कधी आलो ना आपण ट्राय करू. तर मला माईक इथे तोंडाजवळ का घ्यावा लागतो का माहिती आहे, कारण की ती हवा येऊ शकते ना त्याच्यामुळे. मार्केट आहे लांजाचा नेहमी बघू तेव्हा मार्केट भरलेला असतं. इथे सुक्की मच्छी बघा मस्त वास आला सुक्की मच्छीचा यार. खायासारखं मन होतंय. मला असं वाटतं लांजाला पाऊस पडून गेला आहे. आपण देवगडला गेल्यापासून पाऊस अजिबात नाही, अजून पण पाऊस लागला नाही. मला असं वाटतं पोलादपूर आपण पार केल्यानंतर पाऊस काय आपल्याला भेटणारच नाही. सो मंडळी पाऊस चालू झालेला आहे आणि आपण पोचलेलो आहोत पाली बसस्थानकमध्ये. 8:27 झालेले आहेत आणि आपण पाली बसस्थानकमध्ये पोचलेलो आहोत. जरा झोपलो होतो आणि बोला आता काळोख पण झाला आहे ना. संगमेश्वर पार केल्यानंतर रोड चांगला लागेल, मग आपल्याला काही ओव्हरटेक वगैरे बघायला भेटेल. बघूया आता किती वाजेपर्यंत संगमेश्वरला गाडी जाते. सो मंडळी संगमेश्वरला गाडी थांबली आहे जेवायला. मी आता जेवण वगैरे घेतलेलं आहे आणि बोलो जेवण आलो तर तुम्हाला दाखवतो. इकडे लागली आपली देवगड बोरवली आणि इकडे लागली आहे देवाचे गोठणे बोरवली. देवाचे गोठणे स्लीपरमध्ये पण होती ना. तर ही आहे साधी गाडी सिटिंगवाली, बघू शकता. आणि 9:45 झालेली आहेत. मी आता जस्ट जेवलो आहे. म्हणजे बघू शकता संगमेश्वरला साई सवली असं उपहारगृह आहे एस टीचं. आणि छान असं जेवण भेटलेलं आहे आणि स्वस्त पण जेवण आहे आणि मस्त जेवण आहे. मी 50 रुपयामध्ये डाळ भात घेतलेला, भारी मजा आली जेवायला.
फायनली मंडळी आपली सीट चेंज झाली आहे. थोडंसं हळू बोलतो कारण की पॅसेंजर सगळे झोपलेले आहेत, आपल्यामुळे कोणाला त्रास नको. आपली सीट चेंज झाली आणि आपण आलो आहोत पहिल्या सीटवर. तुम्हाला दाखवतो, फ्लॅश लाईट आहे, जरा बंद करतो आणि पाठी फिरवतो. बघू शकता आपण आलो आहे फ्रंट सीटला. आपले वाहक आणि चालक दादांना खरंच चांगले आहेत. ते मला बोलले की तू ये, पहिल्या सीट खाली आहे, पहिल्या सीटवर जाऊन बस. मंडळी 12:45 आणि आपण महाडच्या बस स्थानकमध्ये आलेलो आहोत. मस्त गाडी आली, पाहू शकता महाडचं बस स्थानक.
सो मंडळी 3 वाजलेले आहेत आणि गाडी आलेली आहे रामवाडीला. मस्त गाडी आणलेली आहे आणि आपण लवकर मुंबईला पोचणार आहे. बघू शकता रामवाडीचं एस टी डेपो. डेपोमध्ये फक्त आपली एकच गाडी आणि काही दाखवायला भेटलं नाही कारण की मी पण झोपलेलो होतो आणि पुढे ते हार पण लावलेले आहे ना, त्याच्यामुळे पुढचा काही सीन दिसतच नाही. शाळा आली. फायनली मित्रांनो 5:30 वाजलेले आहेत आणि आपण बोरिवली या ठिकाणी पोचलेलो आहोत. सो मंडळी बघू शकता समोर आहे ओंकारेश्वर मंदिर आणि या साईडला आहे नॅशनल पार्क. आणि आता आपण 5:30 वाजलेली नॅशनल पार्कजवळ उतरलेलो आहे. मस्त गाडी आणली, एक नंबर अशी गाडी आलेली आहे. मला शूट जास्त करता आलं नाही कारण की GR पण आलेलं आहे आणि वातावरण थोडं गरम आहे, त्याच्यामुळे बोललो चला आज जेवढं होईल तेवढं शक्य आपण तुम्हाला दाखवू. तर जरा आज समजून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ आपण बघूया कसं तरी करायचा छान असा. येणार आहेत नवीन व्हिडिओ येणार आहेत. तर आता जातो मी बोरिवली स्टेशनला आणि तिथून मी जाणार भाईंदरला. ही कुठली गाडी आली काय माहिती. तिथून जाणार मी भाईंदरला. आता मी व्हिडिओ एंड करू का भाईंदरला व्हिडिओ एंड करू? चला तर मित्रांनो इथेच व्हिडिओ एंड करतो. चला तर मित्रांनो व्हिडिओला आता मी ते एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊया. बाय बाय.